विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मला अभिमान मला या गोष्टीचा वाटतो. आता कुठेही डिव्हिडंड द्यायची पद्धत बंद आहे. नफाच नाही, वसुलीच नाही, तर कोण डिव्हिडंड देणार? तर तुम्ही मात्र 5% डिव्हिडंड देऊन जे सरकारचं नाव उजवाला त्यांच्या गळ्याला पडणार. त्यामुळं संचालक मंडळाने त्यांच्या सर्व चेअरमन व्हायचं म्हणून पात्र. जिल्हा परिषदमध्ये शिक्षकाचा पगार मिळाला होत नव्हतं. हे सुद्धा आदरणीय शिवसाहेब असतील, सामान्य प्रशासनाचे असतील, नाहीतर ठाकूरसाहेब असतील, सगळ्यांनी मिळून चर्चा करून ही वेळेवरती पगार होत असल्या कारणाने आणि तुमचे पगार वेळेवर होत असल्या कारणाने ही बसवता चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. असंच या चांगल्या पद्धतीने पगार चालवावा. डिव्हिडंडमध्ये ज्यावेळी मी 2002 ते 2005च्या दरम्यान DCC बँकेवर संचालक होतो, त्यामुळे आम्ही असो, संजय मामा असो, रणजितदादा असो, आम्ही 8.33% डिव्हिडंड देतो. तुम्ही 5% दिला. मला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जास्त आहे की कमी आहे मला माहीत नाही. म्हणजे 5% म्हणजे व्याज कमी केलं म्हणजे लाभच कमी द्यायला. वाटप किती आहे सांगते म्हणजे बरेच किती एका सभासदाला 4 आणि मला प्रामाणिकपणे सांगायचं आता जे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, ते चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करतील. पाठीमागच्या जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये मी आणि बाबा कारणे सोबत कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने सहकार्य करावं, त्यांचे कामे कसं सोडवावे हे आम्हाला माहीत होतं. आणि तुम्ही अभिषेकाचा जागा मागितल्या, तुम्ही अभिषेकाचा जागा दिली, तुम्ही त्या जागेवरती स्वतः चांगल्या पद्धतीने चांगलं चालून टाकलं. आमच्या वेळी जी परिस्थिती होती त्यावेळेच्या आताची परिस्थिती दिसत. परंतु कालांतर बदलत असते. आता 3-4 महिन्यामध्ये निवडणूक येणार आहे. काय बदल होईल ते देवाच्या कृपेने बदल झाला अगर न झाला, सत्ता असो अगर नसो, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी अडचणीची सोडवणूक कशी करावी हे ज्या पुढाला कळतील तोच पुढारी सक्सेस होतो. यायचं आणि पत्रकबाजी करायचं, कुठं तरी लेटरकडे द्यायचं आणि पुढे करायचं, धंदा विषय थांबणार आणि पुढे थांबणार. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.